खासदार संजय दिना पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या नावाची बरीच चर्चा होत आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये ते पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी देताना दिसले। ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे तुम्ही काय पहिल्यांदा सांगितलंय मी। अमा वाजो हॅलो, अरे भाऊ काय चालले इज्जत करतो, इज्जत करा। काय होतंय बरं, तुम्ही उगाच माझ्या आहे प्लीज हे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका। त्यांनी काय बोलू दे, काही बोलू द्यायचं केलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय दिना पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दिलगिरी व्यक्त केली। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। सध्या राजकीय वर्तुळात ज्यांच्या नावाची चर्चा होत आहे त्या संजय दिना पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। संजय दिना पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली। 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबईतील भांडूप या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 2009 मध्ये शरद पवार यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली। या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून संजय दिना पाटील यांनी पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला। लागोपाठ दोनदा विजयी झाल्यानंतर पुढे 2014 मध्येही राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली। मात्र त्यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा पराभव केला। 2019 मध्ये संजय दिना पाटील पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, पण या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकसंघ शिवसेनेत प्रवेश केला। संजय दिना पाटील यांच्या निवडणूक कामगिरीवर नजर टाकल्यास 2009 मध्ये त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अवघ्या 3000 मतांनी विजय मिळवला होता। त्यानंतर 2014 मध्ये किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक यांनी अनुक्रमे तब्बल 60% आणि 56% मतांच्या फरकांनी संजय दिना पाटील यांना पराभूत केले होते। दरम्यान एका पाठोपाठ एक पराभवाचे धक्के सहन करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी 2024 मध्ये ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सभा घेतली होती। या निवडणुकीत संजय दिना पाटील विजयी झाले। त्यांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा 29,800 मतांच्या फरकाने पराभव केला होता। 2024 मध्ये ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर निवडून आलेल्या संजय दिना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। ही होती संजय दिना पाटील यांची राजकीय कारकीर्द। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।